मंडळी बघा आता मी चालू करतोय आपली मशीन गन. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज गावी आलो आहे आम्ही. जसं तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्ही कुठेतरी फिरायला होतो कोकणामध्ये. तर आम्ही आज म्हणजे काल रात्री गावी आलो, शनिवारी संध्याकाळी निघालो मुंबईतून आणि आज आहे रविवार. तर आज आम्ही आराम करणार आहोत गावी आणि गावचं थोडंफार तुम्हाला व्हिडिओ दाखवेन, म्हणजे आई काय करणार आहे जेवायला वगैरे. आणि थोडंफार आम्ही जे स्नेहलने मला गिफ्ट दिलेली वॉशिंग गन तिचाच वापर करणार आहे मी गावाला आले असून. आणि माझी आंघोळ पण नाही झाली अजून, सकाळचे 8:30 वाजलेत. तर पहिला गाडी वॉश करूया, त्याच्यात मग आई काय करते जेवायला बघूया. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. मंडळी बघा, क्लिनिंग गन त्याच्यात वापर करणार आहे पहिल्यांदा मी. आतमध्ये साहित्य काय काय हा एवढा पाईप आहे. तर एका साईडला हा जो आपण बालदीमध्ये किंवा ड्रममध्ये टाकू शकतो फिल्टर आहे. फिल्टर ते खराब माती घाण मशीनमध्ये जायला नको म्हणून तो एका साईड लावून घ्यायचा आहे. आणि एका साईडला आपल्याला तो गन हे बघा दिसतो काय तुम्ही. हा गन झाला टाईट एका साईडला आणि चार्जिंग फुल करून आणले मुंबईतून याला. आणि हा ही बॅटरी आहे जी आपण चार्जिंग करायची असते आणि ती सिंपल लावायला पण जास्त काही टाईम नाही, फटाफट सगळं काय फिट होतं. आणि या मशीनचा पुढचा पार्ट आहे जो आपल्याला लावायचा आहे इथे. झाली आपली गन रेडी. आणि पुढे ॲक्च्युली 2 पार्ट आहेत जे आपण स्प्रेड होतं, जे शॅम्पूसाठी पण यूज करू शकतो आणि पुढे डायरेक्ट स्प्रेसाठी आहे. तर बघा कसा स्प्रे होतं याचा. आपण हावाला यूज करतोय. पाणी मारण्यासाठी यूज करतो, सगळी जी माती वगैरे धूळ आहे ती निघून जायला. आणि त्याचा शॅम्पूचा यूज करू शकतो, पण शॅम्पू मी डायरेक्ट फडक्याने मारणार आहे. बघूया, जर ही दुसरी बॉटल आहे तिथून पुढे लावायला आहे शॅम्पूसाठी, ती यूज केली तर करूया, नाहीतर मग डायरेक्ट आपण हाताने शॅम्पू लावणार आहेत. मंडळी बघा आता मी चालू करतोय आपली मशीन गन. हे बघा, पहिले 10 सेकंद लागतात त्याला. पहिल्यांदा आवाजच येईल. हो आला बघा. चांगला प्रेशर आहे. तर सगळे आपण माती धूळ काढून घेतली. आता आपण शॅम्पू मारूया गाडीवरती. आणि खूप मस्त आहे, खूप पॉवरफुल पण आहे. तर बघा आता शॅम्पू मारून गाडीवरती. या बॉटलमध्ये शॅम्पू टाकलं आहे आणि तो इथे लावून घ्यायचा आहे. आणि या दोनमध्ये काहीच लावायचं नाही, फक्त शॅम्पू बॉटल डायरेक्ट लावायची अशीच. तर बघा शॅम्पू कसा उडतोय गाडीवरती.
तर गाडी बघा आपली एकदम मस्त चकचकीत धुवून झाले. ॲक्च्युली ती मशीनचा मस्त स्प्रे आहे, चांगला डायरेक्ट धूळ वगैरे निघून जाते. तर जाऊ आपण फ्रेश हो आणि आईचा हातचा गरमागरम नाश्ता करूया. तर आपण आता करतोय फणसाची भाजी. आईने फणस उकडून घेतलाय. काळे तीळ आहे. आता पण याच्यात हळद, मीठ आणि तिळकुट तीळ आणि मसाला हे चांगलं मिक्स करून घेतलं. आता कांद्या तेलात फक्त आपण तेलात चांगला कांदा पोळून घेऊया. थोडंसं हिंग घालायचं. पोटाला त्रास कांदा चांगला परतून घेतला आपण. त्याच्यात आपण फणस, हळद, मीठ आणि तिळकुट मिक्स केलेलं ते घालून घेणार आहे. आता आपण ह्याला वाफवून घेऊया. तर फणसाची भाजी आपली रेडी झाली, मस्त आईने बनवले. भरपूर दिवसांनी आईच्या हातची तर फणसाची भाजी खाणार आहात मी आणि आईचा आता स्नेहल. आणि गरम पण भरपूर होतं गावाला. मस्त भाजीचा वास सुटलाय. तर मंडळी या खायला फणसाची भाजी. कसली भाकरी आहे? ज्वारी बाजरी मिक्स. नाचणी ज्वारी बाजरी सगळं नाचणी ज्वारी बाजरी सगळं मिक्स आहे. आणि हे बिलीज आहेत. आज रविवार आहे त्याच्यामुळे फिश आहे आपल्याकडे. आणि आई पण आमच्यासोबत नाश्ता करायला बसले. पप्पांनी नाश्ता केला आहे आणि इकडे स्नेहल आहे. तर करूया आपण नाश्ता. मस्त फणसाची भाजी बघा. भरपूर दिवसांनी फणसाची भाजी खातोय मी. तर बघा मस्त फणसाची भाजी. नुसती खातात. कशी झाली? मस्त एकदम. या नाश्ता आला सगळ्यांनी. तर सकाळचा नाश्ता झाला आणि आम्ही गेलो वेशवीला. आमचा बाजारपेठ आहे तिकडे. तिकडूनच आम्ही सगळं काय आणतो. आणि स्नेहल इकडे चिकन करते. चिकन घेऊन आलो वेशवीतून. मस्त वास होतो. आता मी चिकन टेस्ट करणार आहे. चिकन थोडं शिजायचं. थोडंसं पिळू दे मला रस्सा.
ग्रीन चिकन केलं स्नेहलनी. नाही साधं चिकन. थोडंसं खाऊन बघ, मला माहित नाही शिजलं की नाही. टेस्ट करून बघूया आपण चिकन रस्सा. मी बघत चिकनचा रस्सा हळू गरम आहे. एकदम परफेक्ट. मस्त आहे. तिखट नाही ना कारण बरोबर आहे. छान शिजायला ना थोडं. मस्त आलं एकदम चिकन. मटण थोडं पाहिजे ना. नाही बरोबर आहे. तर या सगळ्यांनी जेवायला आपलं जेवण रेडी झालं आहे. सकाळच्या नाश्त्याची आपली फणसाची भाजी आहे, त्यानंतर हा चिकनचा रस्सा आहे, सफेद कांदा लिंबू भाकरी आणि भात. आई तर चिकनमध्ये फणस टाकलेला आहे. भरपूर दिवसांनी गावचं जेवण. चिकन खाऊ चिकन. आमच्या घरात बघा पाहुणे आहेत छोटे छोटे, झोपेमध्ये आहेत, पण ते मांजराचे पिल्लं आहेत 3. आमचा टायगर गेल्यापासून घरी मांजर नव्हते, तर हे 3 आलेत. कुठे रे? गुड मॉर्निंग. जाम झोपलेत बिचारे. आता त्यांना 4 दिवस झाले फक्त, झोपू दे त्यांना. तर इकडे चालू आहे आमची उद्याची तयारी. उद्या सकाळी आम्ही लवकर निघणार 3, 4, 5 वाजता जेव्हा उठू तेव्हा सकाळी. आणि पप्पांचे कपडे आहेत जे पप्पांनी इस्त्री करून आणले. पप्पांना माहिती नाही नक्की अजून कुठे झालो आहे आम्ही. सरप्राईज आहे पप्पांना. तर आता वेळ आली हा व्हिडिओ इथेच. पप्पा आई कधी गेला लास्ट फिरायला तुम्ही? आई लास्ट फिरायला कुठे गेलात तुम्ही दोघं जण? शेवटच्या फिरायला कुठे गेलात दोघं जण? कधी गेलात? आईला नाही माहिती कधी गेलात. तेव्हा पप्पा काय नसायचं ना इकडे जास्त फिरायला, गाड्याच नव्हत्या. कुठं गेलो आम्ही फिरायला? मग आता पहिल्यांदा झालं जाई फिरायला. पहिल्यांदाच जातो, कुठल्या दर्शनाला पण नाही कशाला. तर आता मी सगळी तयारी करतोय आणि निघतोय जायला उद्या. आणि हा व्हिडिओ आता इथेच एंड करतोय. तर जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा मी गाडीमध्ये असू. तर चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्नेहल बाय बाय. बाय बाय.